तर आपण बोलत होतो स्वची जाणीव. तुम्हाला तुमच्या स्वची जाणीव आहे का? तुमच्या क्षमता, तुमच्या आवडी निवडी काय आहेत, किती आहेत याची माहिती आहे का? याची जर माहिती असेल, तुम्ही त्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य साधू शकता. त्या क्षेत्रामध्ये तुम्ही तुमचं नाव उच्च पातळीपर्यंत नेऊ शकता. तुम्हाला माहिती आहे का महात्मा गांधी काय मेरिटचे विद्यार्थी होते का? फक्त फर्स्ट क्लासचे विद्यार्थी होते, 60% विद्यार्थी होते. पण त्यांनी एकच त्यांच्या जीवनामध्ये जो नियम पकडला किंवा जो ज्या गोष्टीसाठी त्यांनी आग्रह धरला त्याच कामावर त्यांनी त्यांचं पूर्ण माइंड फोकस केलं. त्यामुळे ते आज राष्ट्रपिता झाले. किंवा कोणत्याही महान व्यक्तीच्या जीवनात जर आपण बघितलं तर त्यांनी जे काही करिअर त्यांच्या क्षेत्रात केलेलं आहे ते कॉन्सन्ट्रेट करून एकाच विषयाला त्यांनी घेऊन पुढे गेलेले आहे. एक तरी ओवी अनुभवावी असं जसं ओवीमध्ये म्हटलं जातं तसं म्हणजे ज्ञानेश्वरी असो किंवा कुठलाही ग्रंथ असो त्यातल्या एखाद्या सिद्धांतावर आपण जर चालायला सुरुवात केली तर आपण काय करू शकतो? एक उच्च शिखरावरपर्यंत आपण पोहोचू शकतो. तसं तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे स्वतःची जर स्वची जाणीव असेल आणि आपल्या मेरिट्स आणि डिमेरिट्सची माहिती असेल की तुमच्याकडे असणे गुण आणि अवगुण किंवा तुमची बलस्थानं आणि वीक स्थानं काय आहे त्याची जर माहिती असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सर्वसाधारण विद्यार्थी असून सुद्धा उत्तम करिअर घडवू शकता. नक्कीच आजही जरी आता आपण आमच्या काळातला करिअरचा आणि तुमच्या काळातल्या डीएडच्या करिअर बद्दलची गोष्ट सांगतोय. आम्हाला एवढं माहित नव्हतं की म्हणजे डीएड केल्यामुळे नोकरी लागेल एवढं माहिती नव्हती त्यावेळेस. परंतु आमच्या वडिलांना त्याची जाणीव होती किंवा कोणतरी त्यांना सांगितलं की 10वी झाल्या डीएडला ऍडमिशन मिळत होतं आमच्या वेळेस. माझी लास्ट बॅच आहे 10वीच्या नंतरची. नंतर डीएड हे 12वीवर झालं. माझ्या नंतरची जी बॅच आली त्या सगळ्यांना 12वी नंतर डीएड करावं लागलं. तर 10वी नंतर डीएड केल्यानंतर नोकरी लागणार होते ही त्यावेळेस जाणीव होती. तुम्हाला पण त्याची थोडी जाणीव झाली म्हणून ऍडमिशनची संख्या वाढलेली आहे. नक्कीच. परंतु तो काळ वेगळा होता आणि आताचा काळ वेगळा आहे. त्यावेळेस शासकीय शाळांची संख्या जास्त होती किंवा शासनाचं लक्ष सार्वत्रिक शिक्षणाकडे किंवा गोरगरिबांच्या शिक्षणाकडे होतं. आज ती परिस्थिती राहिली नाही. तर तुम्हाला तुमची वाट एवढी सोपी नाही. जरी तुम्ही डीएडला ऍडमिशन घेतला तरी तुमच्या स्पर्धेमध्ये कोण असेल काय काय असेल याचा थोडा तुम्हाला विचार करावा लागणार आहे. तर आपण आता विचार करत होतो की सुरुवातीला सांगितलं मी हा मुद्दा काय बोलत होतो व्यक्तिमत्व विकासामध्ये